श्री गुरुदेव दत्त. आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांतीच्या 2026ची माहिती. मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य मकर राशीत प्रवेश करतात आणि आपले पुत्र शनी महाराजांना यांना भेटायला जातात, अशी आख्यायिका आहे. मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होतं, म्हणजेच देवाचा दिवस सुरू होतो. या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्य उत्तरायण सुरू होतं आणि याचं उत्तरायणाचा काळ अतिशय शुभ मानला जातो. आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करणारा असा हा दिवस आहे. त्यामुळेच मकर संक्रांतीच्या पुण्य काळात जप, तप, दान अवश्य करावे. यंदा 2026 मध्ये मकर संक्रांती कधी येणार? मकर संक्रांतीचे वाहन काय आहे? मकर संक्रांती कशावर बसून येणार आहे? मकर संक्रांती कोणत्या रंगावर आली आहे आणि कोणत्या दिशेने जात आहे? पुण्यकाळ कोणता? मकर संक्रांतीचे संपूर्ण फल नक्षत्र कोणते? या दिवशी कोणते दान करावे? ही सगळी माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आपली हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला फार महत्त्व आहे. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभ योगाला मकर संक्रांत असे म्हणतो. तर मकर संक्रांत हा सण आपण अगदी आनंदाने साजरा करतो. मकर संक्रांत हा सण नेहमी आपण पाहत आलोय की तो 14 जानेवारीला येतो किंवा 15 असा क्वचित घडत असतो. 14 जानेवारीला 2026 रोजी संक्रांत आली आहे. खूप दिवसानंतर असा योग आला आहे की याचा दिवस षटतील एकादशी देखील आहे. अतिशय शुभ अशी ही तिथी आहे. एकादशी आणि मकर संक्रांती एकत्रित आपण साजरी करणार आहोत. शके 1947 पौष कृष्ण 11 बुधवारी 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी ठीक 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे तर 14 जानेवारी रोजी दुपारी 3:06 पासून सूर्यास्तापर्यंत, म्हणजेच 6:20 पर्यंत. या पुण्यकाळात आपण काय करायचं तर महिलांनी वाण वसा करून घ्यावा, वाण द्यावं, दान आपण करू शकता, जप तप करू शकता. आता या वर्षी मकर संक्रांत कशावर बसून आली, वस्तू कोणत्या परिधान केलेल्या आहेत आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू आपल्याला वर्ज्य करायच्या असतात. तर या वर्षी सूर्याचे मकर संक्रमण बालव कर्णावर होतो असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतला आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयानी कुमारी असून बसलेली आहे. वास करता जायचे फूल घेतले आहे. पायास भक्षण करीत आहे. बघा, पायास म्हणजेच खीर, म्हणजेच या दिवशी दूध किंवा दुधाचे जे पदार्थ ते शक्यतो खाणं टाळावं. संपूर्ण जातीचे आहे. भूषण मोती धारण केले आहे. वार, नाव व नक्षत्र अनुराधा आहे. वार नाव मंदाकिनी आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व वायव्य दिशेने पाहत आहे. संक्रांतीचे फळ, संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. पर्व काळामध्ये द्यायचे दान नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यशशक्ती द्यावे. मकर संक्रांतीने सण हा 3 दिवसात चालत असतो. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो. तर यंदा भोगी हा सण मंगळवार 13 जानेवारीला भोगी हा सण असणार आहे. 14 जानेवारीला मकर संक्रांत आणि 15 जानेवारीला किंक्रांत हा सण साजरा केला जाणार आहे. किंक्रांत म्हणजे करी दिन, गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 ला असणार आहे. अशा प्रकारे 3 दिवसाचा वेगळा असं महत्त्व आहे. आपल्याकडे 3 दिवस अगदी छान आणि उत्साहामध्ये मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालतो. तर अशा प्रकारे तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असा म्हणून तिळगुळ देऊन हा सण साजरा केला जातो. बघा, बाजारभावात ज्योतिषशास्त्रानुसार सोनं, चांदी, डाळी, तांदूळ याच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, अशी चिन्ह ज्योतिषशास्त्र सांगते. संक्रांतीच्या काळामध्ये दान धर्माला फार महत्त्व आहे. तर या पर्व काळामध्ये वस्त्रदान करावं, भांड्यांचं दान करावं, अन्नदान करावं, फळे दान करावी आणि गाय सुद्धा दान करावी. नवीन भांडे आपण देऊ शकतो, तीळ पात्र देऊ शकतो. ब्राह्मणाला किंवा याचकांना दान करत असताना आपण अन्न देऊ शकता. गूळ, तीळ, वस्त्र, गोग्रास अवश्य द्या. या दिवशी आपण सत्यनारायणाची पूजा करू शकतो. तसंच तीळ हवन देखील आपण या दिवशी करू शकतो. आता ह्या सगळ्या वस्तू आपल्या परिस्थितीनुसार आपण दान कराव्यात, परंतु काहीतरी दान करावं. हा जो मकर संक्रांतीचा काळ आहे त्या काळामध्ये बघा, उपदार कपडे, काही ब्लँकेट अशा वस्तू दान सुद्धा केल्या जातात. आपल्याला ऐपतीप्रमाणे आपण नक्की करा.
तसेच मकर संक्रांतीच्या काळामध्ये बघा, दात घासणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशीची धार काढणे, तसेच बोलताना कठोर शब्द वापरू नका, विचार करून बोला, तामसिक पदार्थ खाऊ नका, ब्रह्मचर्य पाळा, या सगळ्या गोष्टी वर्ज्य करायच्यात. आता मकर संक्रांतीच्या काळात पवित्र नद्यामध्ये स्नान करण्याला फार महत्त्व आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मकर संक्रांतीच्या काळामध्ये सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, ज्याला सूर्य उत्तरायण सुरू झालं असं म्हणतात. आणि या काळामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान असते. दानधर्मासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो. बघा, मकर संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत साजरे केली जाते. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू आपण वर्ज्य करायच्या असतात. आणि यावर्षी संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे, त्यामुळे पिवळी साडी प्रत्येक सुवासिनीनं महिलेनं ही साडी वर्ज्य करायची, म्हणजे घालायची नाही. पिवळ्या बांगड्या किंवा पिवळ्या फुलांचा गजरा अजिबात घालायचा नाही. आता आपण जाणून घेणार आहोत की या दिवशी कोणकोणत्या धार्मिक उपाय करायचे आहेत. या दिवशी धार्मिक उपाय: सकाळी तीळ मिश्रित पाण्याने स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यावे, त्यात काळे तीळ टाकावेत. पाणी याने पितृदोष दूर होतो. लक्ष्मी प्राप्तीसाठी कवड्या आणाव्यात, कवड्यांना दुधाने स्नान घालावे. एका वाटीत हळद घेऊन कवड्या ठेवाव्यात. तिळाच्या तेलाचा दिवा लावून पूजन करावे. मुख्य दरवाजासमोर तुपाचा दिवा लावावा, तसेच तुळशीला तुपाचा दिवा लावावा. पूजानंतर या कवड्या तिजोरीमध्ये ठेवाव्यात. इथे एक गोष्ट आवर्जून महत्त्वाची तुमच्याबरोबर शेअर करत आहे. बघा, यावर्षी 2 पंचांगात वेगवेगळी माहिती आहे. चिंतामणी पंचांगाच्या आधारे जर माहिती पाहिली तर दोन्ही पंचांगातले माहिती सेम आहे, पण फक्त चिंतामणी पंचांगामध्ये काळा रंग वर्ज्य सांगितलेला आहे आणि आपल्या कॅलेंडरमध्ये तसेच दुसऱ्या पंचांगात पिवळा रंग वर्ज्य सांगितलेला आहे. तसे पहिला तर गेल्या वर्षी देखील पिवळा रंगच वर्ष होता. तर अशा पद्धतीने या वर्षी मकर संक्रांतीला या शुभ तिथीचा आपण सदउपयोग करा. या दिवशी भगवान सूर्याची, भगवान विष्णूची सेवा करा. आपल्या जीवनातील अंधकार नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल. तर हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त.